त्याच्याबद्दल काही पावलं अशा अनेक ठिकाणी आपल्याला उचलावी लागतील आणि उद्या आपण सगळे एकत्र आल्यानंतर आपलं पॅनल येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्याच्याबद्दल कोणाला ज्योतिषाने सांगायची गरज नाही. पण ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता सगळ्यांनी सहकार्य करा अशी माझी विनंती आहे. ते होणार नाही हे मलाही माहिती आहे. मी एकदा सोमेश्वरची निवडणूक बिनविरोध केली होती 2002ला. तसा आपण प्रयत्न करू. पण आता ज्यांनी अनेक वर्ष वेगवेगळी पदं भोगलेली आहेत तिथं त्यांनी जरा थांबा. आता नवीनला कुणाला तिथं संधी आपण देऊया आणि त्यांनाही काही, आणि ज्यांचे थोडेसे विचार व्यवस्थित आहेत, जे अभ्यास करून बोलतील, तिथं ऐकतील, चेअरमनला तिथं त्रास देणार नाही. त्याच्यामध्ये काही तर कामगारांच्या मध्ये पण एकाने तर एमडीलाच काहीतरी उगारलं होतं. काय मारलं होतं? पाईप उगारला होता. आता एमडीला पाईप उगारला तर त्या कामगारावर ऍक्शन घ्यायला नको. तरी काही डायरेक्टर जाऊ द्या, त्याला माफ करा. अरे तुम्ही त्याला माफ केलं तर दुसरे म्हणतील ह्यांनी पाईप उगारला तरी ह्याला काय, ह्याचं वाकडं झालं नाही. दुसरा लाकूड उगार आणि तिसरा कोयताच उगार. असं नसतं. कामाला लावेपर्यंत आम्ही आता अनेक ठिकाणी, मी मामा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोक कामाला लावतो. कामाला लावेपर्यंत आम्ही, कामाला लागल्यावर त्यांनी इमारतीद्वारे कामच केलं पाहिजे. 10 ते 5 ड्युटी असेल तर तिथं ड्युटीच केली पाहिजे. त्याला तिथं सही करणं, ती सकाट्या सगळं दुनियेचं राजकारण चर्चा करत बसणार. ट्रम्पनी कशामुळे वाढवलं असेल टॅक्स? अरे तिथं काम कर ना. ट्रम्प काय केला? तुला काय सांगितलंय? काम करायला सांगितले ना. हे जे काही आहे किंवा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दबावाला घाबरतात असं चालणार नाही. त्याच्यात सगळ्यांना म्हणजे अक्षरशः चेअरमनला तर खुर्ची टाकूनच बसावं लागेल. डायरेक्टर बोर्डाला साथ द्यावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडावं लागेल. मला खूप जणांच्या बद्दल खूप माहिती, तरी कुणाला अजून माहिती नव्हतं की मी अशी माहिती गोळा करतोय. नाहीतर इतकी माहिती आली असती, एवढं बाळग झालं असतं, सांगून दिवस पुरला नसता. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे. काहींना बाबा आता आपल्याला मग पुढं नाही का, असं नाही. ही 5 वर्ष जाऊ द्या, पुढं अजून वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या निवडणुका असतात.